येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये महायुती ही निवडणूक लढवत असून आता सत्तेवरही महायुती आहे। त्यामुळे आता जे मुख्यमंत्री आहेत ते कुठल्याही क्षणी आपल्या सावंतवाडीत येत आहेत आणि म्हणून आपल्याला सर्वांना मेहरबानी करून कोण उठू नये, जाऊ नये, त्यांचंही मनोगत ऐका। लाडक्या बहिणींनी तर अजिबात उठू नये, कारण त्याच उठताना दिसत आहेत, कारण त्यांना पाहिजे आहेत माझ्या लाडक्या बहिणी कुठल्या, भाऊ येतोय। आणि म्हणून ही जी सभा आयोजित केली आहे ती महायुतीतर्फे आयोजित केलेली आहे। यामध्ये सन्माननीय दीपकजी केसरकर या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री, सन्माननीय प्रभाकर सावंत जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा, सन्माननीय संजय आंग्रे, सन्माननीय दत्त सामंत, लखमराजे भोसले साहेब, सो केसरकर वहिनी, सन्माननीय संदीप कुटरकर, संजय परब, रमाकांत जाधव, या मंचावर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती, समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र, सावंतवाडी किंवा जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि तरुण मित्र बांधवांनो, ही निवडणूक आपल्यासाठी, सिंधुदुर्गासाठी अति महत्वाची आहे। म्हणून या निवडणुकीकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि आपली माणसं कोणती, आपला पक्ष कोणता, कोण उभे आहेत, ते जनतेशी प्रामाणिक आहेत का, त्यांचं कार्य काय, योगदान काय या मतदारसंघासाठी, ते जरा पहा। कोण 1000 2000 त्या पैशाकडे जाऊ नका, आपल्याला विकास हवा आहे, सर्वांगी विकास या सिंधुदुर्गाचा, महाराष्ट्राचा करायचा, एक लोक कल्याणकारी राज्य हा महाराष्ट्र घडवायचा आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी उभा राहिलो आहे। काल परवा जण काही आले, सारखे सारखे असे द्या द्या, अजून कमी पडतंय। एकाने विचारलं पत्रकाराला, हे काय नाही, ज्याच्याकडे काय आहे नाही ते सगळं आणा, मातोश्रीत भरपूर जागा आहे खाली। काय रे बाबा, आता हे अजूनही साहेब म्हणतात, मी साहेब पण नाही, मी 39 वर्ष होतो शिवसेनेत, केसरकरजी 39 वर्ष, त्यांचं ऐकायचं का बांधवांनो, भगिनींनो? काय दिलं आपल्याला यांनी मग सिंधुदुर्गाला, महाराष्ट्राला सांगावं? मुख्यमंत्री 2.5 वर्ष, फक्त 2 दिवस मंत्रालयामध्ये, निर्णय महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा एकही निर्णय नाही। काय केलं 2.5 वर्षात? अतिवृष्टी त्या काळात झाली 2.5 वर्षात, कोकणातही झाली, दिले का पैसे? नुकसान झालं लोकांचं, इथे रस्ते राहिले नाहीत, वाहून गेले, दिले का पैसे? त्या माणसाचं महाराष्ट्रासाठी आणि या कोकणासाठी योगदान सांगावं, तेव्हाच त्याला मत मागायचा नैतिक अधिकार आहे। हो, काय येतो टीका करायला? केसरकरवर टीका, राणेंवर टीका, काय करणार? आम्ही जे मिळवलंय ना, कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणा आहे आमच्यात, आम्ही लोकांना प्रेम दिलंय आणि लोकांसाठी आम्ही काम केलं आयुष्यात। तू दाखव, इथल्या शाळा, इथले कॉलेजेस, इथले रस्ते, इथले ब्रिज,
पर्यटन जिल्हा, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, पाणी, वीज, शाळा, शिक्षण, आरोग्य, या सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या. तू कुठे होता रे? सगळी धरणं मोठमोठी, मध्यम, मोठी आणि मध्यम आणि छोटी कोणी केली? आम्ही केली. तू एक तरी धरण, एक तरी पाण्याचा प्रकल्प, विजेचा प्रकल्प, पर्यटनासाठी एखादा प्रकल्प काय दिलास? इथे काय येतो मला कळत नाही. त्या मातोश्री बाहेर जा आणि घाल शिवाय किती घालायच्या आम्हाला. एक वाक्य बोलला आणि पेपर हेडलाईन, या राणेला एकदम गाडून टाक. तू काय गाड? माझ्याकडे बघू शकत नाही होतो. जरा पाहत तरी कोण कोणाला गाडेल माहितीये तुला? माझी क्षमता सगळ्यांना माहितीये. काय बोलतो जसं तुझ्याकडे चांगले शब्द नाही? अरे विरोधक असल्याहून काय आलं? महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आहे. अरे शिवसेनेत 39 वर्ष शिवसेने महाराष्ट्र काना कोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यात न्यायचं काम मी केलं तेव्हा बाळासाहेबांबरोबर. तेव्हा आम्ही आमचं घर नाही पाहिलं. आम्ही किती वर्ष जगू हेही पाहिलं नाही. फक्त बाळासाहेब बोलतील ते करायचं. पण शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मोठी करायची, त्याचं प्रस्थ करायचं, हे आमचं काम. तुझं काय रे? आयत्या बिळावर नागोबा आला. 2000 साली हा बाहेर पडला घराच्या. त्याच्या अगोदर कुठे होता? शिवसेना जन्माला आली 1966. काही नाही, फोटो काढत फिरत होता जंगलामध्ये. माणसात कधीच नव्हता, अजूनही आला नाही माणसात. मला तुम्हाला सांगायचं आहे, चला केसरकर एका बाजूला आमचे आहेत. 3 वेळा निवडून आले, हॅट्रिक केली, मंत्री झाले. त्यांनी पाडावातला केलेल्या योजनांचा, आणलेल्या पैशांचा पाडावा. ए बाबा, नंतर बोल. मी घेऊन येतो ना आगी त्यानं. अरे संध्याकाळ नाही झाले, 7:30 नाही वाजले अजून. कशाला बोंबलतोय? पोलिसांना सांगे ना, आवाज बंद कर. बांधव केसरकर याचा जन्म इथे. सामाजिक, विधायक क्षेत्र, सगळ्या क्षेत्रात काम केलं. नगरसेवक झाला, नगरपालिकेचा अध्यक्षही झाला, शहरात काम केलं, ग्रामीण भागात केलं, आमदार झाला. 15 वर्ष आमदार. मग एका बाजूला दीपक केसरकर आणि कपडे नसलेले दुसरे उमेदवार बघा ना, काय त्यांच्याकडे नाव घ्या. मला नाव घ्यावशी नाही. ग्रामपंचायतीला निवडून आला आहे तो एक परब ग्रामपंचायतीला. पैसा वाटतोय, कोण विचारत नाही पैसे आणले कुठून बाबा. फॅक्टरी नाही, वर्कशॉप नाही, शेती नाही, आणले कुठून? बाकी सामान्य माणसाला पोलीस, ईडी उडी सगळं जाऊन हैराण करतात. अरे याला विचारा ना. आता निवडणुकीनंतर मी तर मागे लागेल ईडीच्या अधिकाऱ्यांच्या. दाखवा याने आणले कुठे पैसे, काय गुणवत्ता. दिल्लीला मला माझ्याकडे एकदा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दादा देवेंद्र साहेबांना फोन करा. का रे? मला राज्य. तुला कोण रे? तू ग्रामपंचायत नाही पाहिलीस रे? मी नाही करणार. काय महत्वाकांक्षाला काय पाहिजे? आमदार ती पाहिली आहे का? त्या आमदार म्हणून काय कर्तव्य असतात, काय ड्युटीज याला माहितीये. काम काय असतं? लोकशाहीत आमदाराला जे काम आहे आणि बंधनही आहे तुला माहिती आहे नाही. आणि दुसरे एकदा आमदार नाही, आमच्या बरोबरही होते. आम्ही प्रयत्न केला आणि आमदार एकदा केला. आणि एक पुस्तक पण लायब्ररीतून आणलं, बोले हे वाच आणि काम कर, चांगलं काम कर, विधान परिषदेत चांगलं बोल. फक्त 1 वर्ष पुस्तक घेऊन फिरत होता असा. त्यातलं कधीही काय बोललं नाही. एकही भाषण प्रभावी त्या विधान परिषद नाही केलं. काय केलं मग? चला ते नाही केलं.
कणकवलीतल्या लोकांशी, कोणाला मदत अडी अडचणीला, शाळेतल्या मुलांना वा फी भर, तुझे आई वडील काय करत नाही ना, हे कर फी भर, आजारी माणूस पडला तर हे पैसे घे आणि औषध उपचार कर. काय सांगा त्याचं कार्य या राजन तेली. आमच्याकडून राणेच्या जवळचा कोण गेला त्याला भाव फार वाढतो, शेअर बाजारापेक्षाही फार गतीने वाढतो. लगेच स्टेजवर घेतला, बोला राणेंकडून आले. अरे आणे का, आम्ही त्याचे गुण सगळे संपवले. त्याला बोला जा आता शिवसेनेत उद्धव ठाकरे. काय निकामी माणूस, फक्त दलाली खायची लोकांकडून, कॉन्ट्रॅक्टर कडून. 10% 15% शोषण करायचं लोकांचं. एकमेव धंदा. बांधवानं असे लोकप्रतिनिधी निवडून देऊ नका. मी विनंती करत आलो, तुमचं हित करेल, कल्याण करेल, हा हे राज्य, हा जिल्हा जो विकसित करेल, गरिबांच्या घरी समृद्ध आणू शकेल, असे लोकप्रतिनिधी पाहिजे. आमच्या दीपकबाईने बोलले उद्योगात बांधून इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही फार चांगल्या रीतीने आणले, रस्ते पाणी वीज आहे, काही नसते तेही करू. आम्हाला आता नोकऱ्या तयार करायच्या तिथे दोड्या हो त्याला आणा त्याला इथे येऊन बोलायला सांगा, मी बघतो. पोलीस तुम्हाला सांगतोय, हो माझ्याजवळ बघा ना, त्याला घ्या ताब्यात, घ्या ताब्यात, पळू नकोस. हा उद्धव ठाकरेंनी पाठवलेला असेल. बोंबल त्याला बोंबलायला येतं, बाकी काय नाही ना, मतही नसेल त्याच. आणि म्हणून बांधवांना आम्हाला या जिल्ह्याचं परिवर्तन करायचं आहे. सिंगापूर पाहता, मलेशियातला कोलालंपूर पाहता, हॉलंड पाहताय, देश पर्यटनाने विकास झाले, अमेरिका पर्यटनाने विकास झाली. त्यांचा अर्थ खरं पर्यटकांच्या पैशावर आहे, पर्यटकांच्या पैशावर. मग आपल्याला ते मिळवायचं आहे. वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडा मोठ्या प्रमाणात 5 स्टार येतील. जो 10 5 स्टारने आता जागा बुक केली आहे. नोकऱ्या मिळतील, वॉचमॅन, वेटर, स्टीवर्ड, मॅनेजर, कुकला 4 ते 5 लाख रुपये पगार आहे. कुकला, स्टीवर्डला 1 लाखापेक्षा पगार आहे. अशा नोकऱ्या मोठ्या. त्या दोडा मार्ग मध्ये अजून एक प्रकल्प मी आणू पाहतोय केंद्राच्या माध्यमातून. हॉस्पिटलला लागणाऱ्या सगळ्या मशिनरी आहे ना, त्या मशिनरी बनवणाऱ्या कारखाना आपल्या इंडियात आता एकच झाला. शर्मानाच्या माणसाने विशाखापट्टणमला बांधला. मला दोडा मार्गला आणायचं आहे. कमीत कमी 500 कारखाने, हजारो नोकऱ्या उपलब्ध होतील. इथे बेकारी राहणार नाही. हा प्रयत्न आम्ही करतो. हे काय करू शकणार हो कमिशन मास्टर, त्याच्या ओळखीचे उद्योगपती बोलणार याच्याशी? कोणाला एकाला सोडलं सांगा. संगत ज्याच्यावर राहिला त्याचं काय कल्याण केले, मदत केली, उपयोगी पडला, असं एक माणसाचं नाव सांगा. काय म्हणून उमेदवारी शिवसेना देता येते? कोणाच्या? आमच्या केसरकरांच्या तुलनेत? वा, काय लायकी आहे का हो? कोणाची लायकी आहे? बांधून हे एकतर्फी निवडणूक व्हायला पाहिजे, एकतर्फी. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडा मार्गची लोक प्रामाणिक आहे. दोडा मार्गला गरिबी आहे, पण माणसं फसवणूक करणार नाही, विश्वासघात करणार नाही. तेच वेंगुर्ला आहे, तेच सावंतवाडी आहे. सावंतवाडीचं वैभव तर अख्ख्या कोकणात आगळं वेगळं निर्माण होईल. आगळं वेगळं पर्यटन हब होईल. इथे पर्यटक रस्त्याने जेव्हा जशी फिरतील तर तुम्हाला कळेल काय पर्यटन म्हणजे असतं. ही दुकानांची स्वरूप बदली होती. एक अमेरिकन आणि युरोपचा एक पर्यटक येतो ना बांधवानो, 7 दिवस जर तो आपल्याकडे राहिला 5 स्टार मध्ये 10 लाख रुपये खर्च करतो. एक कॅटेगरीचा पर्यटक म्हणतात त्याला, एक कॅटेगरी. आणि म्हणून असे पर्यटक यावे, राहावे, खर्च करावेत.
ते पैसे वेगवेगळ्या मार्गातून या दुकानदारांकडला माल, आंबे, काजू, नारळ, सुपारी यांचे बाय प्रोडक्ट आणि प्रोडक्ट ते घेतील. आमच्याकडे इकडे सावंतवाडीला खेळण्याचं खेळणी बनतात, ती खरेदी करतील. इतकी हवामान चांगली आहे, हवामान चांगली आहे, निसर्ग चांगला आहे, सगळं काय ईश्वराने आपल्याला दिलंय. माणसं चांगली या निवडणुकीत निवडा, निवडा. विकास आम्ही दाखवू, आमच्यात धमक आहे. केंद्रात मी बसलो आहे आणि राज्यावर आपला अंकुश अजूनही चालतो. का दीपक चालतो ना? आता येतील मुख्यमंत्री, त्यामुळे आपण विकासाकडे नेणार, सोडणार नाही तुम्हाला. माणूस कोकणे माणूस रुबाबात राहायला पाहिजे. यापूर्वी एक अशी सवय होती, कोकणे माणसाच्या खिशात 4 आणे नसले ना तर रुपयाचा रुबाब असायचा. आता 4 आणे नाही, रुपया नाही, आज हजारो रुपये घेऊन तो खरेदीला निघायला पाहिजे, मुंबईकडे निघायला पाहिजे. आता लाखात कोकणी माणसांनी आपल्या व्यवसायात नाही बोलायचं, करोडोमध्ये बोलायला पाहिजे. असे व्यवसाय, असे उद्योग धंद्याकडे वळा. आम्ही बसलो, कोणाला मदत कुठली, बँक असो काही, आम्ही बसलो. कोणाला परत काय पाठवणार, आमच्याकडे कमिशन नाही. नाहीतर कोणी काय केलं मला किती. प्रत्येक इथे ब्रिज असो, रस्ता असो, प्रत्येकाने पैसे खाल्ला. जो आता आहे दिसतो एवढासा, तोंड एवढस, पण फार डांबीस आहे. चेहऱ्यावर जाऊ ना. त्या वेंगुर्ल्याला काही काळ जायचा, मोटर आपले कार शिकवायला. कोणाला जायचं माहित नाही, सकाळी 8 वाजता. मग नाव आली, बाबा शिकवतोय सकाळी 8 वाजता. काय मोठं टेनिस स्कूल आहे का? चारित्र्य नाही, प्रामाणिक नाही. आपल्या वडिलांशी नाही तर तुमच्या आमच्याशी काय राहणार. वडील बिचारे घोडग्याला होते, हे मामा एक पुड्या बांधत होते कणकवलीला. तेवढ्यात 90ला आम्ही आलो आणि आम्हाला भेटले दादा दादा करत. माझ्याकडे पुढची जागा खाली होती, येऊन बसायला लागले. सगळ्यांना माहित झालं हा नारायण राणेचा माणूस. मला काय याचे गुण माहित. मग लोक सांगायला, दादा माल सावंतवाडी येताना याला आणू नका, कोण म्हणजे वेंगुर्ला त्यांना आणू नका. नंतर त्याला सांगितलं, बाबा गाडीत बसू नको, तू या मागच्या गाडीत बस आणि तुला जायचं तिकडे जा. असा बेरख्या. आमच्यात बीजेपी वाल्यांनी त्याची लाड केली. बीजेपीच्या कार्यकर्त्यांना कामं मिळत नव्हती, एवढी कामं हा देत होता, चिट्या देत होता. आता दाखवतो बघा, चिठी दिली हा रस्ता झाला, चिठी दिली. अरे चिठी दिली, चिठीत पैसे नाही दिले, पैसे आमच्या मंत्र्यांनी दिलं, महाराष्ट्र सरकारने दिले. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि बंधू भगिनीनो, ही विधानसभेची, ग्रामपंचायत, जिल्हा पण नगरपालिकेची निवडणूक नाहीये. ज्या माननीय नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी मागील 10 वर्षात भारताला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 11 नंबरवरून 10व्या नंबरवर, 11 नंबरवरून 5व्या क्रमांकावर आणलं जागतिक अर्थव्यवस्थेत. याला काम म्हणतात, त्याला कर्तृत्व म्हणतात. असं त्यांचं त्यागी व्यक्तिमत्व आहे. चांगल्या गुणाचंच कौतुक होतं असे नाही. हे असं असं कर देता झालं. रे काय असं असं म्हणजे काय, दे ना काय. अरे ते पूर होता, काय दिलंस तू? कोकणात पूर आला, हा मुख्यमंत्री असताना काय दिलं? काही द्यायचं नाही, फक्त शिव्या. एकनाथ असे, अरे आता मुख्यमंत्री आहे, चांगलं काम करतं, त्याने आमच्या बहिणींना आता 21 रुपये देणार. तू काय दिलं का? उलटी प्रेस घेतली, काय म्हणाला, आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही ही योजना बंद करू. दुसरं काय करणार? कपार करंटा माणूस काय करणार? बंद करणार. अरे 21 रुपये घरी जात आहेत आमच्या भगिनींच्या, कुटुंबात जात आहेत. ते धान्य घेतील, कपडे घेतील, ती मदत तर झाली ना. अस्तुत्य विचार तुला का नाही आलं? नाही बांधव. तेव्हा ही ती शिवसेना बाळासाहेबांची, ती आज नाही. उद्धवची शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना. बाळासाहेबांनी 46 वर्षात शिवसेनेला सत्तेपर्यंत आणलं महाराष्ट्रात. याने 2.5 वर्षात शिवसेना संपवली.
याच्या हॉटेलमध्ये मीटिंग घेतली आमदारांची. ते सगळे आमदार डोळ्यासमोर उठून गेले, आम्हाला नाही राहायचंय, जातो आम्ही. शेवटी आमच्या साहेबांनी, फार सरळ माणूस आहे हो, विचारलं, उद्धवजी हे तुम्ही थांबवा त्यांना, हो थांबवा, तुला जायचं तू पण जा. हे पण गेले डायरेक्ट गुवाहाटी, इकडे तिकडे नाही. काय साहेब, डायरेक्ट गुवाहाटी. बांधवांनो, काही करू शकत. मोदींनी कोरोनामध्ये दुकानं बंद होत होती, फेरीवाले बसायचे नाही, पगार कारखाने बंद झाल्यामुळे मिळायचे नाही. उपासमार सुरू केले हो, उपासमार सुरू झाली. मग मोदी साहेबांनी हे पाहिलं आणि मोफत धान्य 140 कोटी देशात नागरिक आहे, जनता आहे, 80 कोटी लोकांना मोफत धान्य सुरू केलं. काय कोणी याच्यापूर्वी केलेलं? 80 कोटी लोकांना. गरीबाच्या घरी कोण आजारी पडला गंभीर, पैसे नसले तर आयुष्यमान योजना आमच्या मोदी साहेबांनी सुरू केली. फार गरिबी आपल्या देशात काही जिल्ह्यात आहे, विदर्भ, मराठवाडा वगैरे, खानदेश. घरात पाणी पण नाही, विहीर पण लांब. मोदीने पाहिलं पाणी टंचाई. मोदीने सांगितलं या 2 वर्षामध्ये नळाने पाणी प्रत्येक नागरिकाला मिळावं. किती लोकांनी आतापर्यंत दिलं? 11.5 कोटी लोकांना मोदीने घरात, कुटुंबामध्ये नळाने पाणी पोचवलं. हे आम्ही काम सांगतोय आमच्या पक्षाचं, आमच्या सरकारचं. तू सांग रे, शरद पवारांनी काय केलं? काय केलं? 4 वेळा मुख्यमंत्री झाले, काय दिलं लोकांना? आता लाडकी बहिणीवर टीका करता, तुम्ही भावाला नाही दिलं, बहिणीला दिलं ना, कोणालाच काय दिलं नाही. काय नैतिक अधिकार आहे बोलायचा हो? पवार साहेब, चांगलं काम होतं बघा, आशीर्वाद द्या. बांधवनो, असे अनेक गरीब आहेत, त्या गरीबांना घर नाही, छत नाही. इंदिरा गांधीने घोषणा दिली होती, हम अन्न वस्त्र निवारा देंगे. नाही बाईने काय दिलं? काँग्रेसने नाही दिलं. आता काय नेता फिरताय दिवस रात्र, आपले दौरे आहेत, दाढी वाढवले. राहुल गांधी चालला, अरे कुठे चालला तो? तर मालूम नाही, का जा चाललं. अरे काय देणार? सत्ता कशी येणार? कोण आहे तुझ्याकडे? तू पीएम बनू शकतो का? या देशाच्या समस्या, अडचणी, जनता, इथे धर्म किती, जाती किती, लोक काय करतात? काहीतरी अभ्यास आहे? पाहतो त्या लोकसभेत, काही नाही. मी लोकसभेत आहे, मी पाहतो त्याला, काहीतरी बोलत असतो, अवेळी उठतो, परवानगी न घेता उठतो. मग सांगावं लागतं, आजूबाजूला बसवतात, राहुल भाई बैठिये बैठिये, बसतो. कसे लोकप्रतिनिधी, आणि ते आता सत्तेवर येऊ पाहतात, पीएम बनू पाहतात. काय होईल आमच्या देशात? आमचे पंतप्रधान बघा, देशामध्ये तरुणांना उद्योग मिळावे, उद्योजक व्हावे म्हणजे कमी व्याजाने लोन देण्यासाठी त्याने योजना चालू केली. महिला नाही आहेत, मागासवर्गीय नाही आहेत, आणि तरुणा नाही आहेत. तरुणा सगळ्यांना आहेत. सांगा मला, कोणत्या वर्गाला मोदीने मदत नाही केली? महिलांना आहेत, पुरुषांना तर अनेकच आहेत, मागासवर्गीय आहेत, प्रत्येक जातीच्या धर्माचे लोक गरीब आहेत. त्यांना हात दिला मोदींनी, सांगितलं हम हमारे देश के नागरिक हैं, हमें आपको मदद करना हमारा फर्ज है. मोदी जात पात धर्म पात नाही, नाही पात. गरीब गरीब गरीबाला पोट असतं, त्या पोटाला अन्नाची आवश्यकता लागते हो, अन्नाची आवश्यकता. हे याला माहिती आहे का? हे जे उभे आहेत टकली 2, माहिती आहे का? हे कणकवली कुठे, सावंतवाडी कुठे, दोडामार कुठे, आणि चाललेत मत मागायला. या सावंतवाडीतून मला 31,000 मत लोकसभेला पडली. आमच्या दीपक भाई ना कमीत कमी तिथे
40-50 हजार मत मिळाला. अहो टाळ्या मागे नाही वाजत, आवाज जात नाही का माझा? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजिबात मदत द्यायची नाही. कार्यकर्त्यांना सांगेन, युती युती, आपली जी युती आहे महायुती, त्याच्या भाजप, शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी, घड्याळ, हे तिघांची युती आहे. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक निर्धार करा. निर्धार शब्द फार महत्वाचा आहे. एक निश्चय करा, निर्धार करा. समोरच्या दोन्ही उमेदवार, महिला आहेत त्या सोडू, दोन्ही उमेदवार यांचं डिपॉझिट जायला पाहिजे, धडा शिकले पाहिजे. जनतेला फसवून लोकप्रतिनिधी नाही होत आहेत. सावंतवाडीच्या लोकांनी हा असा धडा शिकवला, परत एकदा डमी उमेदवार सावंतवाडीत नाही उभे राहणार, नाही राहणार. कोणी काही बोलत, काही रात्री आम्ही प्रचार दिवसा करतो, पोलीस म्हणतात 10 वाजेपर्यंत करा. काल रात्री मला फोन आला मळगाव मधून, 11-12 वाजता गाड्या आल्या आहेत आणि लोकांच्या घरी जात आहेत आणि म्हणतात आम्ही पैसे देतो. एक म्हणतो 2 देतो, दुसरा म्हणतो 2.5 देतो. अरे काय, ही लोकशाही आहे, भारतीय संविधान आमचं, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान. हे संविधानाने हा देश स्वातंत्र्याच्या नंतर आर्थिक सबळ व्हावा, इथली जनता सुखी समाने आनंदी व्हावी, अशा धर्तीसाठी त्यांनी अशी घटना तयार केलं भारतीय संविधान. हे अशा लोकांना आणायला नाही, पैसे वाटायला. मी बघतो फिरून, मला कधी गाडी बिडी दिसते काय? माझ्या रूटला गाडी कधी दोघांच्या येत नाही हो. बघू तरी कसे उमेदवार आहेत ते, लोकांना फसवणारे, चिटिंग करणारे. कोणाला सोडलं नाही. या निवडणुकीनंतर काय आंदोलन होती, गोव्यावरून बराचसा माल येतो ना, ते कोण आणतं, कोण सप्लाय करतं, कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना कोण देतं, संसार आमच्या लोकांनी उद्ध्वस्त कोण करतं ना. मी लवकरच ही निवडणूक संपली, माझं आंदोलन असेल, मी पोलिसांना दाखवेन. बांधवण हे आम्ही कधी केलं नाही. इथल्या हॉटेलमध्ये रात्रीचा हॉटेल मी बंद केली. ब्राऊन शुगर वगैरे कोणी विकत असेल, मी दयामया नाही केली. मला पैसा नको आहे, लोकांचं मला जीवन पाहिजे. इथली तरुण पिढी कर्तृत्ववान व्हावी, कोणतरी बनावी. एक उदाहरण सांगतो. एक दिवशी मी मुंबईहून निघालो, ट्रेनने मला यायचं होतं. विटी स्टेशनला आलो. विटी स्टेशनला आलो, गाडीतून उतरतो, तेवढ्यात एक पोलीस ड्रेस घातलेली महिला मुलगी माझ्या दिशेने आली. मी थांबलो, आली आणि मला सल्यूट मारला. मला आपण कोण? दादा मी वेंगुर्लाची, आता नुकती मी IPS झाले आणि विटी स्टेशनला पोस्टिंग झाली. मला वाटलं की पहिलं सल्यूट मी तुम्हाला मारावा, म्हणून मी तुम्हाला, तुम्ही चाललात गावी, मी तुम्हाला सल्यूट मारायला. व्हेरी गुड, मला आनंद. अरे माझ्या जिल्ह्याची एक IPS मुलगी झाली, महिला झाली, हा आनंद किती लोकांना झाला. उद्या कलेक्टर व्हाल, कमिशनर व्हाल, आणि का होऊ नये, उद्योजक व्हाल. का अदानी आणि अंबानी हे गुजरातमध्येच व्हावेत, आमच्याकडे का होऊ नये, यासाठी प्रयत्न, मेहनत करणं, प्रयत्न मेहनतीला बुद्धीची जोड देणं, हे मालवानी लोकांनी, तरुणांनी शिकणं आवश्यक आहे. आणि अशा लोकांना मत देऊन काय नाही होणार. ते वैचारिक काही नाहीये त्यांच्याकडे. या म्हणा मायाबरोबर बोला, वैचारिक कुठलाही विषय बोला, इंडस्ट्री बद्दल बोला, मग कॉटन इंडस्ट्री असो, इंजिनिअरिंग असो, लेटेस्ट आधुनिक टेक्नॉलॉजी आली त्याच्याबद्दल असो, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल काही बोला, हाय त्यांना बोलू शकतात. बांधून प्लीज मत देऊ नका. घेतले पैसे असतील ना ते देवळात नेऊन ठेवा, वापरू नका. मी ज्या मानतो, मी नगरसेवक झालो,
तेव्हा मी एक झोपडपट्टी मोठी वाचवली. तिथे लोक आली, गरीब होती. त्याने आपल्या घरच्या कपड्यामध्ये काही पैसे गोळा करून आणि दागिने आणले आणि माझ्या हॉलमध्ये खाली ठेवले. साहब आपने हमें बचाया, हमारा घर प्लीज ये लो. मैं लोग कहाँ से लाए? नहीं हम हमारे घर से लाया. सब हमारे घर में कुछ नहीं, जो भी था हम बेच के लाया. मी बोललो नाही, उठाओ जिसका था उसको दे के आओ. नाही. आणि मी आणि पत्नीने एक शपथ घेतली, असे पैसे घरात आणून माझ्या मुलांचं पालन पोषण नाही करायचं. हा निर्धार केलाय मी आजही. मी व्यावसायिक आहो, उद्योगधंदे करून कमवू शकतो आणि कमवतोय. मला कोणाच्या दुसऱ्या खिशात हात घालायचे नाही. आणि म्हणून आज राजकारणात टिकलो. ते मागे कमी लागले असते कोण? सगळे बघा, उमेदवार मी आहे का? आमचा निलेश आहे, नितेश आहे, केसरकर आहे, पलीकडे वगैरे. पण सगळे कोकणात आले का नारायण राणे? तर एक तरी दाखवून द्या. एक भ्रष्टाचार. हा आता ते कोण दिवसा दिसत नाही का ना, माझे खासदार दिवसा दिसत नाही. ते म्हणे नारायण राणेने 2022ला पत्रकार ते कधी ना कधी विचारणार का, त्यांना बोलूनच घेतात माहिती. 2022ला MSME एक टेंडर देताना 3,500 कोटी भ्रष्टाचार केला. मी नोटीस काल पाठवली, कोर्टातही जाण. 22 साली मी कोणतीच अशी ऑर्डर केली नाही. TTC टेक्निकल सेंटरची ऑर्डर 22 साली नाही. माझ्या इकडे स्वप्नील पाटील नावाचे सेक्रेटरी 22ला नव्हते, ते 23ला आले. रवी मात्र नाही माझ्याकडे, रवी शेंडगे, तो पण चेंबूरला असतो, MSME दिल्लीला नसतो. काही फेकता आणि पत्रकार हेड नारायण राणे हेड. आता छापणाऱ्यावर केस टाकणार आणि ज्याने बोललाय ना त्याला पण केस. किती झालं ऐकायचं? आपण बोललं जाऊ देव, पण काय 3,500 लहान अमाऊंट आहे का? अरे टेंडर किती कोटीचं आलं का? अजून नाही पास झालाय. आता मी नाहीच आहे, दुसरे आहेत. पण असे आरोप विकासावर नाही बोलत. राणेने हॉस्पिटल बांधलं स्वतःच्या खर्चाने, किती 6.5 बेडचं. पाहुणिया हॉस्पिटल आपण, मेडिकल कॉलेज. आज 600 डॉक्टर बनतायत आपल्या इकडे सिंधुदुर्गात. 600 डॉक्टर शिकतायत. 750, 600 नाही, यावर्षी 150 आले. 750. इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली, 1800 मुलं आहेत. 1800. गेली 20 वर्ष ही मुलं शिकतायत. अनेक जण इंजिनियर बनून गेले, मोठमोठ्या नोकरीवर लागले. मला दाखव, हे 2 उमेदवार आहे ना, आणि जिल्ह्यातले जे कोण त्यांचे. एक बालवाडी काढली का? एक शाळा, एखादा वृद्धाश्रम. आमचा वृद्धाश्रम बघा सांगवेला, हा वृद्धा बघा. मी महिना 2 महिने त्यांच्यावर जातो, जेवतो. व जेवण वृद्ध कसे खाताय, मी आणि माझी पत्नी दोघंही. वृद्धांना कपड्यापासून आम्ही देतो, थंडीमध्ये ब्लँकेट पाठवतो. काही जणांची मुलं परदेशात आहे, अमेरिकेत शिकायला, नाही का नोकरीला, तरी आई वडील वृद्धाश्रमात. काळ आहे. सांगा, हे जे विरोधक आहे ना माझे, कोणी काय केलं हो सांगा? ते इंजिनिअरिंग कॉलेज जाऊन बघा, 70 एकर मध्ये आहे. मेडिकल कॉलेज हे 60 एकर मध्ये आहे. बघा केवढं आहे, कसं आहे. देशामध्ये असं मेडिकल कॉलेज नाही. विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी फॅसिलिटी द्यायच्या सगळ्या मी दिल्या. माझी मुलं नाही शिकणार, माझी मुलं परदेशात शिकवणार. पण पत्रकार आहे आपण. अहो तेच मेडिकल कॉलेजचं बांधकाम मी सुरू केलं, फक्त रेती आणि सिमेंट आणि स्टील येऊन पडलं होतं. लोकसत्ता फोटो पहिला पण बघा, केवढी मोठी गोष्ट आहे. नारायण राणेंचं बेकायदेशीर हॉस्पिटल. अरे मी दुसऱ्या दिवशी गेलो, बोललो ही बघा परवानगी आहेत माझ्याकडे. अगदी केंद्रापासूनची हॉस्पिटल परवानगी आहे, बांधकामाची परवानगी आहे. असं बांधता येतं का हॉस्पिटल? 650 बेडचं. याच्यातलं एकाडी तरी बांधलं का? बांधलं का? कोण आजारी पडलं
त्याला 4 पैसे देतात का? मी 90ला आमदार झालो तेव्हा तातू सीताराम राणे ट्रस्ट उघडला मी. कशासाठी? एक कुठलाही माणूस सिंधुदुर्गातला आजारी पडला, पैसे नाही आहे, तर तो मत्तीला आला, मी तिथून चेकने पेमेंट. एखादा मुलगा मुली शिकायला फी भरू शकत नसतील, शिक्षणाला पैसे देतो. वर्षातून एकाला परदेशी फॉरेनला जायला पण मी पैसे देतो. मुख्यमंत्री असताना काही अमाऊंट फिक्स मी ठेवली, तेवढे मी तिकडे होतो. कोण काय एवढा विचार करतो? आम्ही करतो. माझा जन्म जिल्हा म्हणून करतो, बाकी नाही. माझा जन्म या जिल्ह्यात झाला. कृतज्ञतेच्या भावनेतून मला लोकांची सेवा करावी, आणि ज्याची मी त्यावेळेला गरिबी पाहिली लहानपणी, ती गरिबी आता लोकांमध्ये दिसू नये. सबळ नागरिक माझ्या कोकणाचा सिंधुदुर्ग असावा म्हणून मी प्रयत्न करतोय. एवढी पदं मिळाली, 11 पदं मिळाली हो. राजकारणात कोणाला मिळत नाही 11 पदं. आता यावेळेस सांगायला गेलो नड्डा साहेबांना, साहब मुझे राज्यसभा नहीं चाहिए, लोकसभा भी नहीं चाहिए. नहीं राणे जी आपको तो हम छोड़ेंगे नहीं. मी बोललो साहब देखो मेरा बिझनेस देखना है. नाही सर सांगितलं लढा, आणि म्हणून आज तुमच्या समोर आहे. बांधवानो, तुमच्याकडून मला मिळवायचं नाही, मिळवायचं तुम्ही एकच द्या की मला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वाद माझी ताकद एनर्जी वाढवतील. आमच्या केसरकरला आशीर्वाद द्या, नितेश आशीर्वाद द्या. दोन्ही मुलं चांगली शिकून आली आहेत परदेशातून, आपापला व्यवसाय करतात आणि राजकारण करतात, चांगल्या दर्जाचं करतात. कमिशन मध्ये नाही आणि घेणारही नाही. काय कमी नाही त्याला, काय कमी नाही. मी एक सगळ्या बाबतीत प्रत्येकाचा स्पर्धक होतो. मला आवड अमुक नाही ना, चला मी मिळवीन, एवढी धमाक आहे माझ्यामध्ये, मी एक करीन मिळवीन. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. एका पत्रकाराने इंटरव्ह्यू घेतला माझा, मी तेव्हा मंत्री होतो. मला चला राणे जी आपको मुख्यमंत्री पद कैसा लगता है? मला बहुत अच्छा लगता है. माझी महत्वाकांक्षा आहे ती. त्यांनी ते ट्विस्ट करून ना दिलं. आले का रे? ट्विस्ट करून टीव्हीवर दाखवलं, राणेजी को मुख्यमंत्री बनना है. 1 तासानंतर फोन आला बाळासाहेबांचा, अरे नारायण तू काय बोललास? मी साहेब माझी महत्वाकांक्षा बोललो, मला आता करा मी नाही म्हणालो. अरे पण असं बोलू नको ना. ठीक आहे, पण असं आहे हो, आपण महत्वाकांक्षा, मी लपवत नाही का, मला आवडतं व आवड, त्यात काही तडजोड नाही. असोत मुख्यमंत्री काही क्षणातच येतील, त्यांचे विचार आहे का? लाडक्या बहिणीला समाधान होईल, भाऊ येतोय ज्याने आपल्याला 2100 रुपये देईल, पुढे तेही वाढतील. सत्तेवर नसताना 3000 करू म्हणतात. आम्ही सत्तेवर आज आहे, उद्याही असणार आणि दिल्लीतही असणार. त्यामुळे तुमचं भवितव्य, मुला बाळांचं, सगळ्यांचं हे आमचं केंद्र आणि राज्य सरकारचं सरकार करणार बंधू आणि भगिनी. आणि म्हणून तुम्हाला विनंती करेन, जरा थोडा वेळ थांबा ना. अरे त्या ताईनं सांगा ना थोडा वेळ थांबायला. फक्त अर्धा तास त्यांना पुढे जायचं आहे मीटिंगला. ते 20 मिनिटं बोलतील आणि पुढे जातील. कोकणी माणूस किती प्रेम करतो. एखादी गोष्ट दिली तर कशी त्याबद्दल ऋण व्यक्त करतो हे आमच्या एकनाथजींना दिसू द्या. साताऱ्याचे आहेत ते. आणि म्हणून मला वाटतं अधिक जास्त न बोलता त्यांनाही वेळ द्यावा यासाठी तुम्हाला सर्वांना सांगतोय. बांधवानं परत कधी येईन भरपूर बोले. ही माणसं फसवी आहे. हे आले ना हात हलवत, फसवी आहेत. फक्त टीका करायची दुसऱ्यावर, चांगलं काय करू शकत नाही. शिव्या, एवढा मोठा बाळासाहेबांचा मुलगा शिव्या देतो. अरे एकनाथजीला काय का हे काय? एक दिवशी माझा मी एकदा फोन केला, फोन नाही घेतला, फोन नाही. बांधवानो, माणसानी चांगली भाषा दिल्यात, शिक्षण घेतलंय, त्याचा प्रभाव लोकांना दिसू द्या. और मुख्यमंत्री झालात, कसा काय ना झाला ना, चांगला बोल. एकनाथजी झाले, मी झालो, आम्ही मुख्यमंत्री झालेले आहोत. तुझ्यासारखे नाही खाली बसून घरामध्ये
लॅपटॉप घेऊन बसत. आम्ही लोकांमध्ये गेलो. लोकांमध्ये राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था मी सांभाळला, जो 12च्या भावात चालला होता. कोणालाही वेडवाकडं वागायला दिला नाही. प्रत्येक माणसाला कोकणातील हजारो मुलांना मी नोकऱ्या लावल्या. बीएसटी 1,500 कंडक्टर ड्रायव्हर मी बीएसटीत लावले. महानंदात 250 मुलं मुली लावली. पॅप्सी मध्ये 250 लावले. किरकोळ तर सोडा, माझ्या एवढे राजकारणी नाही लाव. केसरकरच्या समोर सांग. म्हणून बांधवांनो, 20 तारीखला आपलं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. 20 तारीख तुमचं, आमचं, तरुणांचं, तरुणींचं भवितव्य ठरवणारी आहे. हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या पाठीवर लोकांनी आकर्षणाचं स्थळ व्हावं, जिल्हा व्हावा आणि त्या पर्यटनाच्या विकासातून आम्ही तुम्ही सर्व समृद्ध व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुमचे आशीर्वाद द्या, पण नको तिथे मत देऊ नका. आता एक मला असं ऐकायला आलं पेपरमध्ये की नको तिथे मत दिलं तर शॉक लागतो. हसता दोन, पण योग्य ठिकाणी द्या. समाधान वाटेल, आभार मानू, ऋण व्यक्त करू. ती वेळ आमच्यावर आणा. आज जमलेला सगळ्यांना, तुम्ही, तुमचे शेजारी पाजारी मित्र मंडळी सगळ्यांना सांगा, आमचे दीपक केसरकर माणूस चांगला आहे, माणूस चांगला आहे, माणुसकी आहे, नेहमी लोक उपयोगी पडतो. कधी गेला तर सावंतवाडीला भेटतो, नाही म्हणत नाही. आणि म्हणून अशा व्यक्तीला निशाणी आहे धनुष्यबाण. हा धनुष्यबाण कोणाला घायल करणारा नाहीये, तर लोकांना न्याय देणारा. आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी सकाळी उठा, मतदान केंद्रावर जा आणि धनुष्यबाण निशाणीच्या बाजूला जे बटन आहे ते प्रेमाने दाबा आणि आमच्या दीपकजींना आशीर्वाद द्या. एवढंच बोलतो. आपण बरेच जण शांत चित्ताने माझं भाषण ऐकलं, म्हणून मी तुमचे ऋण व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या रामेश्वराने